तर शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या किशोर शिंदे या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामधून PM किसानचा 18वा हा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. तर तो हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही अशा बऱ्याच समस्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. काही शेतकऱ्यांनी नवीन PM किसानची नोंदणी केलेली आहे, तसेच काही शेतकऱ्यांची KYC पेंडिंग, तसेच काहींचे आधार हे आपल्या अकाउंटशी संलग्न नसल्यामुळे असे प्रॉब्लेम बघा. तर काहींना नियमित हप्ता येतो तो हप्ता पण आपल्याला हा हप्ता येणार आहेत की नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये समस्या आहे. तर बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये कसा येणार आहेत की नाही. तर सगळ्यात पहिलं आपल्याला याच्या गुगलवरती यायचं बघा. गुगलवरती आल्यानंतर PFMS ही ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट बघा PFMS या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर वरती तुम्ही इथे इंग्लिशमधून एक हिंदी लँग्वेज अशी सर्च करू शकता. हिंदी केल्यानंतर बघा पूर्ण इंटरफेस हा हिंदी होऊन जातो. तर आपण इंग्लिशमध्ये बघू. तर बघा 1 2 3 4 नंबरचं जे ऑप्शन आहे बघा पेमेंट स्टेटस. एक मिनटं मी आता OBS पेन. तर मित्रांनो बघा 1 2 3 4 नंबरचं जे ऑप्शन बघा पेमेंट स्टेटस हे ऑप्शन. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा 1 2 3 4 5 5व्या क्रमांकाचे जे ऑप्शन बघा DBT स्टेटस ट्रॅकर हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला कॅटेगरी निवडायची बघा. ते कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या पूर्ण वेबसाईट बघा ऑफिशियल वेबसाईट त्या अशा बऱ्याच इथं दाखवत येतात. आपल्याला आता PM किसानचं स्टेटस चेक करायचं त्याच्यामुळे आपण PM किसानची कॅटेगरी निवडून घेऊ. त्याच्यानंतर पुढे ते दाखवत बघा पेमेंट बेनिफिशियल व्हॅलिडेशन. तर पेमेंट या स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं बघा. तर इथे दाखवतो तुम्हाला इंटर ॲप्लिकेशन ID नाहीतर इंटर बेनिफिशियरी कोड. तर ॲप्लिकेशन ID बघा. तर आपण आता तुम्हाला ॲप्लिकेशन ID कशी काढायची ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिलं आपल्याला गुगलचा दुसरा टॅब ओपन करून PM किसान ही जी ऑफिशियल वेबसाईट बघा ती वेबसाईट आपल्याला सर्च करून घ्यायची. जी पहिली वेबसाईट आहे तिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं दाखवून बघा तुम्हाला नोन युअर स्टेटस. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं बघा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवतं आहे नोन युअर रजिस्ट्रेशन नंबर. तुमचा नंबर कसा फाइंड करायचा आहे. तर इथं दोन ऑप्शन येते बघा मोबाईल नंबर, दुसरं ऑप्शन आहे बघा आधार नंबर. तर आपण मोबाईल नंबरने चेक करणार आहोत. मोबाईल नंबर टाकायचा आणि जो आपला पुढे बघा तो कॅपचा व्यवस्थित टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर बघा पुढचं जे ऑप्शन आहे गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आणि मोबाईल OTP आपल्याला या रकान्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर समोर ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला निळ्या याच्यामध्ये कॉलममध्ये गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं इथं तुमचं नाव तसं नाव येईल. त्याच्यानंतर डाव्या साईडला बघा MH ही सुरुवात असते या नंबरची. हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण इथं Ctrl+C न कॉपी करू बघा. तर अशा प्रकारे जो हा नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे हा नंबर अशा प्रकारे इथून आपल्याला घेता येतो. परत त्या वेबसाईटवरती यायचं बघा इंटर ॲप्लिकेशन आय डीमध्ये आपण इथं पेस्ट करू ती ID. त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा. त्याच्यानंतर खाली बघा जे तुमचं कॅपचा कोड आहे ते कॅपचा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आपण कॅपचा एकदा रिफ्रेश करून नवीन कॅपचा टाकू त्यामध्ये. कॅपचा कोड टाकल्यानंतर बघा खाली ऑप्शन येते एक सर्च. या सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता बघा ॲप्लिकेशन ID तसेच आपलं पूर्ण नाव यामध्ये दिसतंय. त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली बघायचं आहे बघा बँक नेम आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन स्टेटस आहे बघा. व्हॅलिडेशन स्टेटस म्हणजे 26 सप्टेंबर 2024 9:25 म्हणजे तुमचं सकाळी व्हॅलिडेशन झालेलं बघा 26 सप्टेंबरला. फंड स्टेटसमध्ये हा बघायचा अप्रूव्ड बाय
एजन्सी म्हणजे तुमचं स्टेटस हे अपलोड झालेलं आहे. तुम्हाला जे 2,000 रुपयांचा हप्ता आहे तो हप्ता हा येणार आहेत बघा. तो हा हप्ता केव्हा येणार आहे? ज्यावेळेस 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्री मुख्य आपले सॉरी पी एम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा त्याचं वितरण होईल तिथून त्या ठिकाणी ते रिमोटचं जेव्हा बटन दाबेल त्यामध्ये आपल्याला बघा आपलं जे पेमेंट आहे महा डी ते 6 ऑक्टोबरला नाही तर त्याच दिवशी लगेच आपल्या अकाउंटवरती क्रेडिट होईल. इथे क्रेडिट स्टेटस दाखवतो बघा पेमेंट पेंडिंग. त्याच्यानंतर फाईल स्टेटस सेंड टू बँक 29 सप्टेंबर. म्हणजे तुमचं फाईल स्टेटस हे आपल्या बँक म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर जे स्टेटस आहे बघा क्रेडिट बँकमध्ये पैसे येणार ते फक्त इथे पेंडिंग आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता तुमच्या बँकेचं जे नेम आहे बघा बँक नेम नाही दाखवत तिथं. त्याच्यानंतर तुमचं जे कोड आहे बघा बेनिफिशरी कोड एजन्सी कोड हे सगळं दाखवतं या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघितलं तर इकडं PMSP ट्रान्झॅक्शनचा जे कोड आहे बघा खाली पूर्ण कोड कोड दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हे जे दोन ऑप्शन आहे ह्या दोन ऑप्शनवरती आपण समजू शकतो की हप्ता हा येणार आहेत की नाही. फंड स्टेटस अपलोड बाय एजन्सी 26 सप्टेंबरला तुमचा अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी बघा 26 सप्टेंबरला तुमच्या हे व्हॅलिडेशन स्टेटस आहे ते इथून अपलोड झालेलं आहे. ज्यावेळेस प्रधानमंत्री साहेब आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकतील त्यावेळेस आपल्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येऊन जाईल बघा. मित्रांनो तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर या पद्धतीने तुम्ही सर्च करून तुम्ही तुमचं पेमेंटचं स्टेटस बघू शकता. तसेच तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जे तुमचे कृषी सेवक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.